भारताच्या कोकिळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लता मंगेशकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर एकही गाणे का गायले नाही? या व्हिडिओमध्ये तुम्हाला खरे कारण कळेल. तर जय भीम मित्रांनो. लता मंगेशकर एक भारतीय पार्श्वगायिका आणि समकालीन संगीतकार होत्या. लता मंगेशकर यांचा जन्म 26 सप्टेंबर 1929 रोजी झाला. त्या भारतातील सर्वात लोकप्रिय आणि आदरणीय गायिका होत्या, ज्यांची 6 दशकांची कारकीर्द कामगिरीने भरलेली आहे. लता मंगेशकर यांनी 30हून अधिक भाषांमध्ये चित्रपट आणि चित्रपटांव्यतिरिक्त गाणी गायली आहेत. त्या भारतीय उपखंड, भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि नेपाळमधील लोकांचे एकत्रीकरण करणाऱ्या घटकांपैकी एक होत्या. 6 दशकांच्या कारकिर्दीत भारतीय संगीत उद्योगातील त्यांच्या योगदानामुळे त्यांना क्वीन ऑफ मेलडी, व्हॉइस ऑफ द मिलेनियम आणि व्हॉइस ऑफ द मिलेनियम असे मानाचे पद मिळाले. लता मंगेशकर भारताच्या सर्वात लोकप्रिय गायिका होत्या. त्यांनी नेहमीच त्यांच्या गायनाने भारताला अभिमान वाटून दिला. पण भारताची ही कोकिळा फेब्रुवारी 2022 मध्ये या जगाचा निरोप घेतला. लता मंगेशकर यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात एकूण 6550 गाणी गायली असली तरी लता समग्र नावाच्या या पुस्तकात 2014 पर्यंत लता मंगेशकर यांनी गायलेल्या गाण्यांची यादी देखील आहे. या पुस्तकानुसार लता मंगेशकर यांनी गायलेल्या गाण्यांमध्ये 5328 हिंदी चित्रपट गाणी, 198 चित्रपट नसलेली गाणी, 127 मराठी गाणी, 405 बंगाली गाणी, 206 संस्कृत गाणी, 24 गुजराती गाणी, 48 पंजाबी गाणी, इतरांनी गायलेल्या गाण्यांच्या 69 आवृत्त्या, 38 इतर गाणी समाविष्ट आहेत. तिने अनेक गाणी गायली. काही गाणी त्यांच्या वास्तविक जीवनाशी संबंधित होती, काही रोमॅन्टिक गाणी होती, तर काही मुलांशी संबंधित होती. लता मंगेशकर यांनी त्यांच्या कारकिर्दीत जवळजवळ सर्व विषयांवर गाणी गायली. भाषांवर त्यांचे प्रभुत्व असल्याने लता मंगेशकर यांनी अनेक भाषांमध्ये हजारो गाणी गायली. पण तुम्हाला माहिती आहे का की लता मंगेशकर यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत बाबासाहेब भीमराव आंबेडकरांसाठी एकही गाणे गायले नाही? तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की सुरांची राणी लता मंगेशकर यांनी संविधानाचे शिल्पकार बाबासाहेब भीमराव आंबेडकरांसाठी एकही गाणे का गायले नाही? मित्रांनो, हा प्रश्न तुमच्या मनात आला असेल. जर तुम्ही कधी या प्रश्नाचा विचार केला असेल तर आज मी तुम्हाला सांगतो की लता मंगेशकर यांनी बाबासाहेबांसाठी एकही गाणे का गायले नाही. मित्रांनो, 2020 मध्ये जेव्हा बाबासाहेब भीमराव आंबेडकरांची 129वी जयंती होती, तेव्हा लता मंगेशकर यांना बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त आठवण झाली होती. त्यांनी तो क्षण देखील आठवला जेव्हा लता मंगेशकर बाबासाहेबांना प्रत्यक्ष भेटल्या होत्या. लता मंगेशकर यांचे हे विधान आपल्याला सांगते की लता मंगेशकर बाबासाहेबांना भेटल्या आहेत. बाबासाहेबांच्या 129व्या जयंतीनिमित्त लता मंगेशकर यांनी बाबासाहेबांना आदरांजली वाहिली आणि म्हणाल्या की मी भारताचे महान पुरुष भारतरत्न डॉक्टर भीमराव आंबेडकरांना प्रत्यक्ष भेटली आहे आणि हे माझे भाग्य आहे की मी त्यांना माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहे. मित्रांनो, असेही म्हटले जाते की लता मंगेशकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खूप आदर करत असत. पण मित्रांनो, यानंतर प्रश्न पडतो की लता मंगेशकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भेटल्या होत्या आणि त्यांचा आदरही करत होत्या, तर मग लताजींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर एकही गाणे का गायले नाही? याचे कारण काय होतं? मित्रांनो, इतिहासात गेलो तर एक व्यक्ती होती जी लता मंगेशकर यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर एक गाणं म्हणावं असे वाटत होते. त्या व्यक्तीचे नाव वामनदादा कर्डक होते. ते एक मराठी कवी होते आणि डॉक्टर आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते होते. लोकशाहीर वामनदादांनी त्यांच्या शक्तिशाली आवाज आणि प्रभावी लेखनातून महाराष्ट्रातील गावागावात आणि घराघरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पोहोचवण्याचे काम केले. लता मंगेशकर यांनी डॉक्टर आंबेडकरांवर एक गाणे गायले पाहिजे म्हणून वामनदादा देखील त्यांच्या घरी गेले आणि लता मंगेशकर यांच्यासमोर हा प्रस्ताव ठेवला. परंतु लता दिदींनी त्यांचा प्रस्ताव नाकारला. लता दिदींनी वामनदादांना जेवणही दिले, परंतु लता दिदींनी वामनदादांच्या प्रस्तावाकडे दुर्लक्ष केले किंवा त्यांनी यावर भाष्यही केले नाही. मित्रांनो, इतिहासात आणखी एक व्यक्ती होती जी लता मंगेशकर यांनी डॉक्टर आंबेडकरांसाठी गाणे म्हणावे अशी त्यांची इच्छा होती, परंतु ती व्यक्ती देखील निराश झाली. त्यानंतर लोकांनी लता मंगेशकर विरुद्ध राग आणि संताप व्यक्त केला. रविचंद्रन हरिशंकर नावाच्या एका प्रसिद्ध कवीने आपली नाराजीही व्यक्त करत लता मंगेशकर यांनी फक्त मूर्त्यांसाठी गाणी गायली पाहिजेत, मानवांसाठी नाही, अशा शब्दात त्यांनी देखील नाराजी व्यक्त केली होती. मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो की लता दिदींनी डॉक्टर आंबेडकरांचे गाणे का गायले नाही हा प्रश्न अनुत्तरित आहे. काही लोक म्हणतात की लता मंगेशकर ब्राह्मणवादाची बळी होत्या आणि डॉक्टर आंबेडकर ब्राह्मणवादाच्या विरोधात होते, म्हणूनच त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर एकही गाणी गायले नाही. तथापि काही लोक असेही म्हणतात की लता मंगेशकर यांना डॉक्टर आंबेडकरांसाठी गाण्याची इच्छा होती, परंतु त्यांना संधी देण्यात आली नाही. मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो की जेव्हा डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकरांचे नातू म्हणजेच प्रकाश आंबेडकर यांना लता मंगेशकर यांनी आंबेडकरांवर गाणे न गाण्याबद्दल विचारले, तेव्हा त्यांनी सांगितले की प्रत्येकाचे एक तत्त्व असतं. जसे ते आंबेडकरांची गाणी गायले नाही, तसेच ते सरदार पटेल आणि नेहरूंचेही एकही गाणे गायले नाही. त्यांनी या प्रश्नाचे उत्तर दिले.